हरी मुखे मना पुण्याची गणना
हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी परंगा करू तुमच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यमचलं सर्वदि साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं तन्नमामि. दयाची केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण ते जीवन श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कार आता जय जय तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एक तत्व नाम दृढ धरी मना हरीशी करुणा येईल तुझी ते नाम सोपे रामकृष्ण गोविंद वाचेची सतत जपियादी नामा पडते तत्व नाही रे अन्यथा वायानिक पंथात दाशील धरी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे ज्ञान देव मौन जपमाळ अंतरी धरवणी श्री हरी जपे सदा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे विठाला. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा हरीची करुणा येईल तुझी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेलं अभंग महाविष्णू गावकार सखा माझा ज्ञानेश्वर कैवल्याचा पुतळा प्रगटाला भुतळा चैतन्याचा जोहाळा ज्ञानोबा माझा असे महाश्री वैष्णव संत ज्ञानेश्वर माझा यांचा हरिपाठ प्रकरणातील 4 चरणाचा नामाचं तत्व सांगणारा आपल्या मनाला उपदेश करणारा
असा हा तुम्हा सर्व नागपांच्या सेवेसाठी व सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा यांच्या सेवेसाठी घेतलेला अभंग आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय देणं गरजेचं आहे. गेले अनेक वर्षापासून चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा आणि या निमित्ताने आपला हा वैष्णव मेळावा आणि या वैष्णव मेळाव्यामध्ये माझ्यासारख्याकडं या ठिकाणी ही विश्वस्त मंडळी, ट्रस्ट मंडळी, कार्यकारी संचालक मंडळी यांनी माझ्याकडे पहिल्या दिवसाची सेवा दिली हे मी माझं परम भाग्य समजतो. तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, तुका म्हणे या ठिकाणी मलाही सेवा करण्याची संधी भेटली हे मी माझं किती भाग्य सांगतो. कारण त्या भाग्याला महाराज परिवाराचं नाही चांगला विचार केला. या ठिकाणी माझ्या सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबा, अरे रात्रीचा दिवस दिवसाची रात्र केली महाराज. त्या काळामध्ये आपले सगळे विश्वस्त मंडळी महाराज, आपण सगळं त्यावेळेस सगळेजण होतो या ठिकाणी बाबा. सगळे इकडे तिकडे थांबायचे महाराज त्या काळामध्ये. सर्वांनी या ठिकाणी विचार केला आणि बाबाला विनंती केली. आणि बाबाला विनंती केली, बाबा आपल्याला कुठेतरी थांबायला पाहिजे. त्यावेळेचा प्रसंग माहिती आहे सर्वांना, सगळ्यांनी सांगितलेलंच आहे. अशी सर्वांच्या अथक परिश्रमातून या ठिकाणी अध्यक्ष शामराव पाटील असतील, उपाध्यक्ष गोरक्षक असतील, सचिव जगताप गुरुजी
सर्व विश्वस्त मंडळ आणि त्यात सर्व कार्यकारी संचालक मंडळ, त्यात आमचे कार्यकारी संचालक मंडळाचे अध्यक्ष फडतरे महाराज, उपाध्यक्ष आमचे कलाडी महाराज, सर्व बाकीचे कार्याध्यक्ष, ते सर्व मंडळीच्या अथक परिश्रमातून ही एवढी महाराज आळंदीमध्ये एवढी भव्य दिव्य अशी इमारत आपल्याला बघायला मिळत नाही महाराज. कारण या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी सर्व निष्काम सेवा करतात महाराज, आणि निष्काम सेवेतच महाराज या ठिकाणी हे फळ आपल्याला नाही म्हणायची सोय नाही. असो, या अभंगावरून विचार जर केला तर उपदेश कोण करत, उपदेश कोणाला करतात, उपदेश का करतात आणि उपदेशाची फलश्रुती काय, थोडं विचार करून आपल्याला पुढे चालायचं. उपदेश कोण करत? महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराज करतात. उपदेश कोणाला करतात? तुमच्या आमच्या मनाला नवे नरदेहाला आलेला जो जीव आहे, या जीवाला उपदेश करतात महाराज. कारण इतर इंद्रियाच्या ठाई अनहार विचारत नाही. उपदेश का करतात? हा जो जीव आहे हा वासनेमध्ये पूर्णपणे गुरफटत चाललाय महाराज, त्याला बाहेर काढण्यासाठी 84 लक्ष्मी तो बाहेर काढण्यासाठी हा उपदेश करतात. उपदेशाची फलश्रुती काय म्हणाल? अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. अजून थोडं विचार जर केला तर या ठिकाणी 4 वर्ग पडतात. एक वर्ग असा आहे त्याला स्वतःला उपदेश नाही आणि तो जगाला उपदेश करत नाही, अजिबात नाही, त्याला देणं नाही. अशी किती येत मानव जन्माला आलेली, अशी किती येत, त्याला काही देणं नाही. एक वर्ग असा आहे मला स्वतःला उपदेश नाही परंतु जगाला उपदेश केल्याशिवाय लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कुरडे पाषाण किंवा एक म्हणे होता स्वतःची घ्यायना आणि दुसऱ्याला म्हणे पदर का घ्यायना विडायला. अशातला काही वर्ग आहे. एक वर्ग असा आहे मला स्वतःला उपदेश आहे तर ते जगाला उपदेश करते. आपण करा सोडवून संसार बंधन तोडा, म्हणजे स्वतःचा बंद करायला. पण महाराज एक वर्ग असा आहे स्वतःला उपदेश आहे आणि ते जगाला उपदेश करतात. जगाच्या
आणि माझे सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, माझे सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबा, माझे सद्गुरू सच्चिदानंद मांडव बाबा, मच्छिंद्र बाबा आले कशासाठी महाराज? काय करेल महाराज? अरे जो भरकटत झालेला आहे. अरे माझे बाबा श्रीपाद बाबा, रामदास बाबा, अरे नाही त्यांनी प्रपंचाचा विचार केला कुठला नाही, मुलाबाळाचा कुठल्याही प्रकारचा विचार केला नाही महाराज. निरोपाला प्रत्येक गावोगावी जावं महाराज, आणि प्रत्येक गावोगावी जाऊन ताईच्या घरासमोर जर गेलं, माझे बाबा म्हणायचे, बाबा अगं काही जागा आहे का, काय म्हणावं माझ्या ताईला. आणि त्यांच्या समोर फक्त एकच उद्देश होता महाराज. काय उद्देश होता माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी.
बाबा त्याला सांगत असायचे महाराज हा जर आपण जर बघितलं ना आम्हाला कीर्तनानंतर समोर लोक जर नसले ना आम्हाला लाज वाटत हो महाराज होय तुमच्याकडे लोक नाही संस्थिती नाही अहो त्या काळात बाबांनी अहो गऱ्या खोऱ्यामध्ये कुठं कुठं जाऊन कीर्तन केले कुठं जाऊन अरे या जगाचा उद्धार केलाय महाराज फक्त त्यांच्या समोर एकच उद्देश होता पुढती हे जन अरे जन पुढे चाललंय कसे पुढे चाललंय महाराज नामदेव महाराज आपण भक्ती नंदिने जळो लाजीरवाणी संसार भुगणे दुःख रूप एक एक युनी कोटी कोटी फेरा मग लागे वाला मानव देहाचा परपट 20 लक्ष युनी वृक्षा माझी घ्याव्या अरे झाडा झुडपामध्ये 20 लाख वेळा आपण होतो महाराज आपल्या ऐकत येणार आपल्याला तुकडत करायचं देणार तरी आपण झाडा झुडपात नामदेव महाराजांनी सांगितलं 20 लक्ष वृक्षा माझी घ्यावा अरे जलचरी भोगाव्या 9 लक्ष 9 लाख वेळेस पाण्यामध्ये जीव त्याच्यात आपण 11 लक्ष माझी घ्याव्या 11 कशात डास मच्छर घ्यायचं 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये अरे पाखरामध्ये आपण होतो महाराज 30 लाख वेळा पशुच्या महाराज आमच्या आश्रमासमोर तिथं भरपूर प्राणी बघितले महाराज तुम्ही अहो त्याच्यात होतो महाराज पंचायत होत नव्हतो आपण पुढे तरी आपलं काहीतरी भाग्य म्हणायचं आपण या नरतीला आलो महाराज आणि आणि ह्याच ठिकाणी आपल्याला हे म्हणून बाबा फिरायचे याच्यातून आपल्याला बाजूला काढायचंय 84 लक्ष योनी म्हणून बाहेर काढायचंय आपल्याला पण याच्याकरता मिळत नाही पण ध्यानात बी नाही विचार जर केला महाराज तर नेमके आपण पारमार्थ करतोय कशासाठी पारमार्थ नेमके आपण करतोय कशासाठी तो उद्देश समोर आपले पाहिजे महाराज काही उद्धार पाहिजे काही कृपा करीन नारायण आयशे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त मारी हा उद्देश समोर ठेवून जर चिंतन केलं ना महाराज तरच मिळ बसतोय नाही तर मग काय मिळ नाही ना मिळ महाराज विठाला अरे 8 दिवसाचा वैष्णव मेळा केलाय 3.5 दिवसाचा वैष्णव मेळा केलाय 1.5 दिवसाचा वैष्णव केला नवे 1 दिवसाचा आमचे कार्यकारी संचालक मंडळाचे अध्यक्ष पडतरे महाराज आता सासवडला त्यांनी 1 दिवसाचा वैष्णव मेळा केला होता कशासाठी महाराज कारण तो त्या अधिष्ठानावर असावा तो त्या अनुसंधानावर असावा सतत त्याची बॅटरी चार्जिंग असावी आणि बॅटरी जर चार्जिंग असली ना तर प्रकाश फोकस करतो महाराज काय आणि जर डिम जर झाला तर काय होतं महाराज विठाला वैष्णव म्हणून जरा आवडी देवा मरी माया वैष्णव मेळावे केल्याचे कशासाठी ते आले पण ज्ञानदेव वैष्णव मोठा राम नाम मुक्त पेठा म्हणजे त्या ठिकाणी हा माझा विचार जर केला वैष्णव 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 आपण असं म्हणतोय पण विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म पुढे काय सांगितलं
आज जर विचार केला महाराज माफी मागू बोलतोय आपल्या सुद्धा इतका भ्रमदायक झालाय महाराज आवाज जायचं ते म्हणतो पिकाला का काय करू इतकंच वैताग झालं इतकंच वैताग झालं का बाबा असताना काय त्या पद्धतीनं का होत नाही आज प्राची तुम्हाला सांगतो सगळे साखळे साखळे तयार झाले महाराज आणि त्याच्यात म्हणतो तो तिकडे गेला बरं का आणि हा इकडे गेलाय आणि तो तिकडे गेला तो तिकडे गेलाय अरे काय चाललंय महाराज आणि बाबांनी एवढं मोठं आपल्याला तत्व दिलंय याच्यातून बाहेर निघण्यासाठी केलंय महाराज आणि ते आणखी त्याच्यात काय झालंय पूर्ण सावड तयार होऊन राहिले बघा ना अहो महाराज भोसले बाबा आहेत आणि त्या काळात जर बघितलं ना साधक जर बघितलं ना येऊन मग तिथं तुम्हाला सांगतो पेट असू नाही तर गर्दी असू नाही तर काय असू एकमेकाच्या बरोबर हृदय एक झाले ह्या हृदयच्या त्या हृदय घातले दोघीजण मुलीचा केले आपण आहे महाराज आता तिथं बाजूला राहिले पण असं होतंय आणि आज मार्ग तुम्हाला सांगतो मी परिस्थिती काय हो राहिली अहो प्रबोध कधी द्यावं महाराज अहो तो परिपक्व झाल्याशिवाय आज काय ना प्रबोधाची इतकी घाई होऊ राहिली महाराज आणि प्रबोध जर दिला ना तू तिकडं ना इकडं म्हणते आमचं झालं का काय करणार बैठक नाही नंतर चिंतन नाही कुठलं काय नाही आणि मग त्याला तो काय म्हणतो नाही का झालं ते काम झालं मला काहीच करायची गरज नाही विठाला